आज आपण बनवूया मटका चिकन बिर्याणी। आपण आता चिकन स्वच्छ धुवून घेऊ। आपण आता बासमती तांदूळ भिजत टाकू। आपण आता तांदूळ भिजत टाकू। पाणी तांदूळ आपण आता अर्धा तासासाठी असंच भिजत टाकू पाण्यामध्ये। आपण आता पातेल्यामध्ये पाणी टाकून घेऊ। आपण आता इथं पाणी ठेवले, पाण्यामध्ये काही खडे मसाले घेतलेले राईस बॉईल करण्याकरता ते टाकून घेऊ। लिंबू, चवीनुसार मीठ टाकून घेऊ। कोथिंबीर आणि पुदिना, तेल टाकून घेऊ। तेल टाकल्याने राईस मोकळा बॉईल होतो। आपण आता पाण्याला एक उकळी काढून घेऊ। आता आपण चिकन मॅरिनेशन करून घेऊ। दही घेतलं आहे, दही टाकून घेऊ। आपण आता काही मसाले टाकून घेऊ। काश्मीरी लाल मिरची पावडर, बिर्याणी मसाला, धना पावडर, चिकन मसाला, हळद, चवीनुसार मीठ। इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली, बॉईल करून त्याची पेस्ट करून घेतलेली आहे, ती टाकून घेऊ। अद्रक लसूण पेस्ट, पुदिना, बारीक चिरलेली कोथिंबीर, सर्व मसाले आपण आता चिकनला व्यवस्थित लावून घेऊ। पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। आता आपण त्यामध्ये बासमती तांदूळ टाकून घेऊ। आपण आता बासमती तांदूळ अप डाऊन करून घेऊ। 60% आपण तांदूळ शिजून घेऊ। आपला आता राईस अप डाऊन झालेला आहे, आपण काढून घेऊ। आपण आता मटक्याच्या अंड्यांमध्ये तेल टाकून घेऊ। कांदा टाकून घेऊ आता। आपण आता यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ। इथे मी काही खडे मसाले घेतले, ते आपण आता यामध्ये टाकून घेऊ। खडे मसाल्यांमध्ये मी दालचिनी घेतलेली आहे, काळी मिरी घेतलेली, लवंग आहे, तेजपत्ता आहे, जिरे आहे, मसाला विलायची आहे, जावित्री आहे। आपण आता मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते अंड्यांमध्ये टाकून घेऊ।
आपण आता चॉप केलेले टोमॅटो आहे ते टाकून घेऊ. आपण आता हिरव्या मिरच्या टाकून घेऊ. आपण आता कोथिंबीर आणि पुदिना टाकून घेऊ. पण आता फ्राय केलेला कांदा आहे तो टाकून घेऊ. आपण आता वाफेवर चिकन 10 मिनिटं शिजून घेऊ. वीस ते 25 मिनिटं झालेले. आपण आता झाकणं काढून घेऊ सर्व. आपण आता यात बिर्याणी मसाला आहे तो टाकून घेऊ. बिर्याणी मसाला आपण आता चिकनमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आपण आता बासमती राईस टाकून घेऊ. आपण आता फ्राय केलेला कांदा आहे तो टाकून घेऊ. आपण आता यामध्ये कोथिंबीर आणि पुदिना आहे ते टाकून घेऊ. आपण आता झाकण लावून देऊ आणि 15 ते 20 मिनिटं परत वाफेवर बिर्याणी शिजवून घेऊ. आपली आता मटका दम बिर्याणी बनवून तयार झाली आहे. आपण काढून घेऊ.